नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी असं म्हटलेलं आहे, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन हेच माणसाच्या बंधनाचं आणि मुक्तीचं दोन्हीचं कारण असतं. एका कवितेत असंही म्हटलंय, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा. खरंच आपल्या या मनाचा तळ गाठणं किंवा मनाचा थांग लागणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि असं म्हणतात, स्त्रियांच्या मनाचा थांग लागणं ही तर त्याहून अवघड गोष्ट आहे. काल बदलला आणि आधुनिक झाला, त्याबरोबर स्त्रियांच्या शारीरिक आरोग्याबद्दल, शारीरिक तक्रारींबद्दल, त्यांच्या समस्यांबद्दल चर्चा व्हायला लागल्या, मार्गदर्शन केली गेली. पण अजूनही एक विषय मात्र थोडासा दुर्लक्षित राहिलाय, आणि तो विषय आहे स्त्रीचं मानसिक आरोग्य किंवा स्त्रियांचं मनस्वास्थ्य. 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. या महिला दिनाच्या निमित्तानं स्त्रियांच्या विषयांवर अनेक चर्चा होतील. पण स्त्री नेमकी कशामुळे तिचं अस्वास्थ्य होतं किंवा कशामुळे ती बिचकते, कशामुळे ती अडचणीत येते, कशामुळे अस्वस्थ होते, ही कारणं आपण शोधतो का? तिचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपण प्रयत्न करतो का? हा खरं तर विचार करण्याचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं विशेष आयोजन आपण केलं आहे. स्त्रियांच्या मानसिक आरोग्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय आहेत, त्यावरचे उपाय काय आहेत, याचा वेध आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण विशेष आमंत्रित केलेलं आहे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता पानसे यांना. नमस्कार डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या मानसोपचार विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेली 20हून अधिक वर्ष त्यांना विविध वयोगटातल्या, विविध स्तरातल्या, विविध व्यक्तींशी संवाद साधता आलाय आणि या संवादातनं त्यांचं मानसिक आरोग्य जपता आलंय. खरं तर स्त्री ही मानसिकदृष्ट्या जितकी स्वस्थ आणि आरोग्य संपन्न असेल, तितकं तिचं कुटुंब हे स्वस्थ आणि आरोग्य संपन्न असेल, आणि पर्यायानं समाजही जास्तीत जास्त आरोग्य संपन्न असेल. मन याची व्याख्या तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ म्हणून नेमकी कशी करता, आणि मनाचं आरोग्य म्हणजे तरी नेमकं काय हो? सुरुवात मनापासूनच व्हायला हवी. पण मनाची व्याख्या ही तशी कठीण आहे. मानसशास्त्रामध्ये अशी मनाची एक व्याख्या नाही आहे. कारण मन ही एक अनुभूती आहे, बरोबर, ज्याद्वारे प्रत्येक व्यक्ती त्याच्या विचार, भावना, बुद्धिमत्ता आणि चेतना याची त्याला जाणीव असते. मन आणि मेंदू यामध्ये देखील आपल्याला काही वेळेला गफलत होते की नेमकं मन कुठलं आणि मेंदू कुठला. खरं खरं, बरोबर. आणि आपण चित्रपटांमध्ये किंवा वाङ्मयात असं म्हणतो की मन हे हृदयात असतं. पण खरं तर मन हे आपल्या मेंदूत असतं. बर. आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आजच्या कॉम्प्युटरच्या या डिजिटल वर्ल्डमध्ये आपला मेंदू म्हणजे हार्डवेअर आहे आणि मन हे त्यातलं सॉफ्टवेअर आहे. बर. ज्याच्या ऑपरेटिंग सिस्टम्सनी आपल्या शरीरावर आपला ताबा राहतो आणि आपल्या जीवनावर देखील. बरोबर आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे हे मन आणि शरीर असं एकत्र असतं. आणि म्हणून मग इथे शारीरिक स्वास्थ्यासोबत जसं तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला तसं मानसिक स्वास्थ्य पण महत्त्वाचं आहे. आणि हे मानसिक आरोग्य असं पुन्हा आपण सोप्या भाषेत जर म्हटलं
तर आपल्या वैचारिक आणि भावनिक प्रवृत्ती यामधला संतुलन बर बर बर. है ना. आणि अगदी शास्त्रोक्त पाहिजे असेल तर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे की मानसिक आरोग्य म्हणजे इज अ स्टेट ऑफ वेलबिंग, म्हणजे एक कल्याणकारी अवस्था आहे. वा वा. बरोबर. ज्यामध्ये आपल्याला स्वतःच्या पोटेन्शियलची जाणीव असते आणि आपल्यामध्ये दैनंदिन स्ट्रेसचा सामना करण्याची शक्ती असते आणि त्याचबरोबर रोजची कामं व्यवस्थितपणे करणे आणि समाजात आपले योगदान देणे. म्हणून मन आणि मानसिक आरोग्य हे समाजाशी फार जवळून निगडीत आहे. वा वा वा. खरंच फारच छान. स्टेट ऑफ वेल बिंग Yes. ही किती सुंदर व्याख्या आहे की मानसिक आरोग्य म्हणजे तुमचं संतुलन असणं. आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये म्हणजे आपली संस्कृती ही फार हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती आहे. तर आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये साहित्यामध्ये मनस्वास्थ्य किंवा मानसिक आरोग्य याविषयी काही उल्लेख येतात का, किंवा मनस्वास्थ्याबद्दल कुठे काही स्पेसिफिकली सांगितलेलं आहे का? आपलं प्राचीन वाङ्मय हे शतकांपासून आहे. हो. आणि त्यामध्ये आपण सुरुवात करतो वेद, उपनिषद, योग म्हणजे पतंजलीचे योगसूत्र, भगवद्गीता, म्हणजे भारतीय परंपरेनुसार सगळ्यांना या ग्रंथांची माहिती आहे. पण या ग्रंथांमध्ये मानसिक आरोग्याचं फार विवरण आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी फोकस केलेला आहे. जसं वेदांमधील यजुर्वेद किंवा अथर्ववेद यामध्ये त्यांनी व्यक्तीच्या वेगवेगळ्या भावनांचा उल्लेख केलेला आहे की राग, द्वेष, लोभ, मत्सर हे कशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात आणि त्याचा जीवनात कसा आपण अनुभव घेतो. बरोबर. त्यानंतर उपनिषदांमध्ये भावनांव्यतिरिक्त त्यांनी मन आणि चेतना हे याबद्दलही म्हटलंय आणि सोबत मग प्रकृती म्हणजे वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज कशा असतात. आणि या पुढे जाऊन आयुर्वेदामध्ये त्यांनी 21 पर्सनॅलिटीजचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. आणि याचा आधार म्हणजे आपण जे नेहमी ऐकतो त्रिदोष किंवा जे म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये सत्व, राजस आणि तमस गुणांचा जे कॉम्बिनेशननी अशा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज तयार होतात. बरोबर. आणि आयुर्वेदाचा मला वाटतं आपल्या सामाजिक जीवनात शारीरिक आरोग्यासाठी बरेच लोक अनुसरण करतात. पण त्यात त्यांनी हे म्हटलेलं आहे की शरीराबरोबर आपले इंद्रिय, मन आणि आत्मा अशी चारही गोष्टी आपल्या आयु किंवा लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे. या मन आणि ह्याच्याबद्दल इवन पतंजलीच्या योगसूत्रांमध्ये बऱ्यापैकी उल्लेख आहे. त्यांनी काय म्हटलं आहे की जर मनच अस्वस्थ असेल तर शरीर कसं स्वस्थ असेल. खरंय की मन आणि शरीर हे एकत्र आहे आणि त्याच्यामधली योगासने आणि ध्यानधारणा ह्याचं फार महत्व आहे मानसोपचारमध्ये. म्हणजे आता तर ते पाश्चात्य देशांपर्यंत देखील गेलेलं आहे की ज्यामध्ये योगा आणि मेडिटेशन हे याचा रोल यायला लागलाय, कारण माइंड बॉडी कनेक्शन हे खूप जास्त प्रमाणात आता जाणवायला लागलेलं आहे. अगदी खरं. आणि शेवटचं सांगायचं तर भगवद्गीता. तुम्ही आता एक श्लोक सुरुवातीला सांगितलाच, त्यावरूनच की भगवद्गीतावर बऱ्याच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने संशोधन झालं आहे. आणि त्यामध्ये म्हणजे भगवद्गीतेला असं म्हणतात की ती प्राचीन काळातली पहिली सायकोथेरपी किंवा मानसिक समुपदेशनाचा खूप ज्वलंत उदाहरण आहे. कारण म्हणजे जेव्हा महाभारतात अर्जुनाला स्वतःच्या जीवलगांवर जेव्हा शस्त्र चालवायची वेळ आली, बरोबर, शस्त्र चालवायची वेळ येते, तेव्हा त्याचं कसं संतुलन बिघडतं. आणि मग श्रीकृष्णांनी त्यांना भगवद्गीतेच्या 18 अध्यायामार्फत की कसं हे संतुलन मिळवण्यात मदत केली. अगदी खरं. म्हणून त्याला आपण भगवद्गीतेला फार महत्व आहे आणि ते एक प्रकारे आपण म्हणू शकतो की मानसोपचारची पद्धती आहे. ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय स्त्रियांच्या मानसिक आरोग्याबद्दल डॉक्टर स्मिता पानसे यांच्याशी. समाजामध्ये बोलत असताना, गप्पा मारत असताना अगदी हा विषय निघतो की स्त्री आणि पुरुष या दोघांची मानसिकता, ज्याला आपण आजच्या भाषेत माइंडसेट असं म्हणतो, ते वेगवेगळे असतात.
आणि स्त्रिया ज्या पद्धतीने विचार करतील त्याच पद्धतीने पुरुष करत नाहीत असं, म्हणजे एकंदरीतच माइंडसेट भिन्न आहेत. तर खरंच आहे का, म्हणजे यामध्ये किती तथ्य आहे आणि जर ते असेल तर नेमका फरक काय असतो? महिलांचे आरोग्य म्हटलं की हे समजणं गरजेचं आहे की स्त्री आणि पुरुष मधला जो आपण शारीरिक डिफरन्स आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यांच्या मेंदूंमध्ये देखील थोडासा फरक आहे. बर बर. आणि संशोधनात असं सापडलं आहे की स्त्रिया ह्यांची विचार करण्याची पद्धत ही भावनात्मक आहे. अगदी खरं आहे. बरोबर. आणि पुरुषांची ही जास्त तर्क विचाराची आहे. हे लॉजिकल आहे, हे लॉजिकल थिंकिंग. बरोबर. त्यामुळे कुठेतरी ह्या दोघांमध्ये फरक, माइंडसेटमध्ये फरक आहे, येणारच. ही गोष्ट खरी आहे. बरोबर. पण याच्या मागची कारणं त्यांनी असं म्हटलं आहे की स्त्रियांमध्ये इंटरनलायझिंग डायमेन्शन म्हणजे बऱ्याच गोष्टी अंतर्गत करण्याची सवय असते. त्यामुळे खूप गोष्टी त्या आतल्या आत ठेवतात आणि भावना जेवढ्या व्यक्त करायला हव्या, म्हणजे त्यांना माहिती आहे भावना असतात पण व्यक्त करताना प्रॉब्लेम येतो काय. बर बर. म्हणजे कधी कधी जास्त होतात किंवा कधी कधी कमी होतात, केल्याच जात नाही. हा. आणि पुरुषांमध्ये एक्सटर्नलायझिंग फॅक्टर जास्त आहे, म्हणजे त्यांचं सगळं बाह्यकरण होतं आणि त्यामुळे त्यांच्यामधले मानसिक आजार, जरी सगळे आजार सगळ्यांना होऊ शकतात, स्त्री किंवा पुरुष, पण काही आजार स्त्रियांमध्ये जास्त आहे आणि काही पुरुषांमध्ये. म्हणजे स्त्रियांमध्ये हे अंतर्गत करण्याची जी भावना आहे त्यामुळे बरेचदा त्यांना नैराश्य म्हणजे डिप्रेशन, एन्झायटी म्हणजे चिंतारोग, बरोबर, आणि बऱ्यापैकी मानसिक तणावातनं जावं लागतं. आणि याच्या पासून वेगळं पुरुषांमध्ये व्यसनाधीनता आणि बरेचदा अँटी सोशल बिहेवियर, समाजाच्या विरुद्धात जाऊन सगळ्या गोष्टी करणे, ही टेंडन्सी जास्ती दिसते. म्हणजे मानसिक आजार होण्याचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये जास्त आहे असं म्हणू शकतो आपण. आणि जर असेल तर त्याची कारणं नेमकी कुठली? म्हणजे तुम्ही एक कारण तर सांगितलंच की त्यांना एकतर त्या खूपच एक्सप्रेस करतात स्वतःच्या भावना, नाहीतर त्या लपवून ठेवण्याकडे असतात. या व्यतिरिक्त इतर कारणं आहेत का त्यांच्या मानसिक अस्वास्थ्याची? मानसिक अस्वास्थ्य हे जर स्त्रियांमध्ये बघितलं तर मी जसं म्हटलं, डिप्रेशन, एन्झायटी हे दुप्पट प्रमाणात आहे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा. आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचे जीवनातील जे प्रजनन प्रणाली आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्यामधून होणारे जे हार्मोनल चेंजेस होतात त्यांच्या प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यामध्ये, हे खूप मोठं जैविक कारण आहे. बर 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 बर. आणि त्यासोबत काही वेळेला आपल्याकडे फॅमिली हिस्ट्री असेल तर जेनेटिकली ते तुमच्यामध्ये येतं. बर. म्हणजे मानसिक आजार हे जेनेटिकली येऊ शकतात. म्हणजे जसं ब्लड प्रेशर, डायबिटीज आहे त्याप्रमाणे शारीरिक आजार जसे जेनेटिकली येतात. ओके, बरोबर. आणि जैविक सोडून मग त्याबरोबर सायकोलॉजिकल त्यांची कारणं असू शकतात. म्हणजे मानसिक दृष्ट्या आपण हे थोडंसं बघितलं की त्यांना इंटरनलायझिंग जे सिस्टम आहे त्यामुळे ते होतं. बरोबर. आणि तिसरं कारण म्हणजे सामाजिक किंवा सायकोसोशियल आम्ही ज्याला म्हणतो, की समाजामध्ये जी स्त्रियांची भूमिका आहे ती बरेचदा खालच्या स्तराची धरली जाते. बरोबर आहे. त्यांचं म्हणजे त्यांना वाढ जी मिळते किंवा प्रत्येक कुटुंबामध्ये मुलगा आणि मुलगी मध्ये जो भेद केला जातो त्यातनं त्या लहानपणापासून जात असतात. बरेचदा त्यांना शारीरिक शोषण, इतर प्रॉब्लेम्स, अत्याचार हे फेस करावे लागतात जे पुरुषांना नसतात. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी मिळून त्यांचं खच्चीकरण होतं आणि त्या डिप्रेशनला फार प्रोन आहे. म्हणजे स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त त्रास जो आहे तो नैराश्य आणि चिंतारोग. अगदी खरंय, अगदी खरंय. पण मग आपण आता तुम्ही म्हणलात की हार्मोनल जे त्यांचे चेंजेस होत असतात त्यांच्या आयुष्यात अनेकदा, तर त्यातला महत्वाचे टप्पे जे असतात, म्हणजे पहिला टप्पा तर तिची पाळी सुरू होते त्यावेळेला, दुसरा टप्पा गर्भधारणा आणि एकंदरीतच बाळंतपणा, आणि तिसरा टप्पा म्हणजे पाळी बंद व्हायचा की रजोनिवृत्ती आहे. तर हे 3 महत्वाचे टप्पे आपण तिच्या प्रजनन संस्थेशी संबंधित आहेत असं म्हणू शकतो. आणि या वेळेला मॅक्सिमम हार्मोनल बदल तिच्यामध्ये होत असतात. तर सुरुवातीपासून आपण जर सांगितलं आम्हाला की नेमकं पाळी सुरू होताना तिच्यामध्ये काय बदल होतात? प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हे पाळी सुरू होणे किंवा ज्याला आपण मेनार्की, प्युबर्टी असं म्हणतो, की म्हणजे ते पौगंड अवस्थेत जातात आणि मुलीपासून स्त्रीमध्ये त्यांचं रूपांतर होतं काही वर्षात. आणि त्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट साईन जी आपण धरली आहे ती पाळी सुरू होणे.
बरोबर. तर हे जे हार्मोनल चेंजेसमुळे पाळी जेव्हा सुरू होते तर आपल्याकडे अजूनही पाहिजे तेवढं सेक्स एज्युकेशन होत नाही. खरंय. बरोबर. तर त्यामुळे इथे हे फार महत्त्वाचं आहे की मुलींना पाळी म्हणजे काय, त्याचा प्रजननशी काय संबंध आहे, त्यांनी त्यावेळेला वैयक्तिक काय स्वच्छता पाळायला हवी आणि त्यामुळे काय बदल होऊ शकतात, काय त्रास होऊ शकतात का, तर ह्याची जर जाणीव असली तर त्या खूप व्यवस्थितरित्या स्वतःची काळजी घेऊ शकतात किंवा त्याला सामोरं जाऊ शकतात त्या. बरोबर. या पाळीच्या हार्मोनल चेंजेसमुळे काही स्त्रियांना पाळीच्या 1 आठवड्यापूर्वीपासून काही भावनिक चेंजेस जाणवतात, ज्याला आपण PMS म्हणतात लोक, किंवा प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. बरोबर. तर हे याला आता प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर पण म्हणतात, कारण हा आठवडाभरापूर्वीपासून पाळी सुरू होण्याच्या आधी जे हार्मोनल बदल होतो त्यामुळे काही दिवस काही करायची इच्छा न होणे, चिडचिड होणे, उगाच रडू येणे आणि फटीग येतो काही वेळेला, थकल्यासारखं वाटलं असं होतं. काही लोकांना पोटातही दुखतं आणि मग ती पाळी सुरू झाली की हळूहळू ते नॉर्मल होतं. नॉर्मल हे सगळे चेंजेस किंवा हा थोडा त्रास असतो की ते आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात थोडासा बदल करून थोडं रिलॅक्स राहिलो तर मॅनेज होऊन जातं. पण कधी कधी याला ट्रीटमेंटची पण गरज पडते. म्हणजे शारीरिक ट्रीटमेंटची का मानसिक? मानसिक ट्रीटमेंटची. की जर तेवढं जर खूप जास्त उदासीनता, टेन्शन, निराशा आणि पूर्ण आपलं समजूया रोजचे दैनंदिन कामातही त्याचा इफेक्ट व्हायला लागला तर मात्र ट्रीटमेंटची गरज असते. ओके. आता दुसरा टप्पा आला, म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातलं सृजन ज्याला आपण म्हणतो, नवनिर्मिती म्हणतो, पण ती तिच्या दृष्टीने शारीरिक मानसिक आव्हानात्मक असते. तर तो आहे तिच्या गर्भधारणेचा काळ आणि त्यानंतर बाळंतपणाचा. तर या काळात तिच्यात शारीरिक बदल तर ती होतच असतात, मानसिक बदल कोणते होतात? हे जे आपण म्हणतो की प्रेग्नन्सी आणि नंतर डिलिव्हरी, तर या सगळ्यामध्ये तसा हा खूप आनंदमय काळ म्हणायला असतो. पण तुम्ही जसं म्हटलं की ते स्त्री त्यातनं जेव्हा जात असते तिला वेगवेगळे अनुभव होत असतात त्या हार्मोनल बदलांमुळे. त्यामुळे अनेक स्त्रियांना या जेव्हा प्रेग्नन्सीचे शेवटचे जे 2-3 महिने असतात त्यावेळेला बरेचदा उदासी निर्माण होते, नैराश्य निर्माण होतं आणि ह्याचं नक्की कारण हार्मोन्स असतं. आणि पण त्यामध्ये शेवटी तिची सामाजिक काय परिस्थिती आहे, की कुटुंबीय तिला किती मदत करतात, नवरा किती लक्ष देतो, किंवा काही घरात घरगुती हिंसा होत असते, किंवा बाळंतपणानंतर देखील हे मग वाढत जातं काही काही वेळेला. आणि बाळंतपणानंतर जवळजवळ 10 ते 15% बायकांना पोस्टपार्टम डिप्रेशन, बरोबर, ह्याचा त्रास होतो. म्हणजे साधारण पहिल्या महिन्यात 2 ते 4 आठवड्यामध्ये तिला सगळे उदासीचे, नैराश्याचे लक्षणं जाणवतात, इतके की काही काही वेळेला तिला आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होतात. आणि काही वेळेला जेव्हा ह्याचं अजून सायकोसिसमध्ये रूपांतर होतं तेव्हा तिला आपल्या बाळ सुद्धा नकोसं वाटतं आणि काही काही वेळेला त्याला सुद्धा हानी पोचवायची इच्छा होते त्या भ्रमात. त्यावेळेला मात्र मानसोपचार घेणं फार महत्वाचं आहे. आणि इथे म्हणून ते कुटुंबियांचा हा किती सपोर्ट आहे तिला त्यावर हे सगळं खूप अवलंबून आहे. आणि जर लवकर लक्षात आलं तर लवकर तिची ट्रीटमेंट होणार आणि हे सगळं काहीतरी विचित्र होण्याच्या आत सगळं सांभाळलं जातं. पण तिला पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये पण हे होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे त्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तिला काळजी घ्यावी लागणार. अगदी खरं आहे. आणि तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये एक मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो की स्त्रीचं मानसिक आरोग्य राखण्यामध्ये तिच्या कुटुंबियांचं आणि आजूबाजूच्या मंडळींचं खरं तर भूमिका फार महत्त्वाची असते. डॉक्टर, फार छान माहिती देताय तुम्ही. मंडळी, ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण क्षणभराची विश्रांती घेऊयात आणि पुन्हा भेटूयात. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय स्त्रियांच्या मानसिक आरोग्याबद्दल डॉक्टर स्मिता पानसे यांच्याशी. स्त्रीच्या जीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तिच्यामध्ये काय मानसिक बदल होतात ते आपण बघतोय. जसं पहिल्यांदा आपण पाहिलं की तिला पाळी सुरू होते त्यावेळेला, दुसरं आपण पाहिलं की तिचं बाळंतपण किंवा तिचं आधीचं गर्भारपण, आणि आता तिसऱ्या टप्प्यावर आपण येऊयात, रजोनिवृत्तीचा काळ. हाही तिच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा टप्पा आहे. तर या काळामध्ये तिच्यामध्ये काय बदल होतात मानसिक दृष्ट्या? रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज आजकाल लोकांना माहिती आहे हा शब्द. तर साधारण भारतामध्ये 50च्या आसपास स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीची सुरुवात होते. तर रजोनिवृत्तीच्या वेळेला
परत हार्मोन्समध्ये ज्या बदल होतात, कारण प्रजनन संस्था हळूहळू बंद व्हायला लागते, तर त्यामुळे त्या हार्मोन्स बदलांमुळे रजोनिवृत्ती म्हणजे पाळी पूर्ण बंद होते त्याच्या 1 वर्षाआधी आणि त्याच्या 1 वर्षानंतर असा साधारण काळ असतो ज्यामध्ये त्यांना शारीरिक आणि मानसिक देखील त्रास होतात. शारीरिक म्हणजे खूप स्वेटिंग होणं किंवा धडधड घाबरल्यासारखं वाटणं आणि त्याचबरोबर बरेचदा नैराश्याच्या भावना निर्माण होतात. आणि ह्या सगळ्या हार्मोन्स बदलांमुळे काही काही वेळेला त्यांना हार्मोनची थेरपी सुद्धा द्यावी लागते जेव्हा ते जास्त होतात. आणि म्हणून हे जे आपण म्हटलं टप्पे की पाळीची जेव्हा सुरुवात होते, गर्भधारणा आणि डिलिव्हरी, त्यानंतर रजोनिवृत्ती, हे सगळे स्त्रियांच्या आयुष्यातले सेन्सिटिव्ह पिरियड्स आहेत. त्यामुळे त्यावेळेला त्यांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. म्हणजे शारीरिक दृष्ट्या तर हे सगळे बदल ती बघतच असते, ती ऍक्सेप्ट करत असते, त्यातनं जात असते, पण तिचं मनही त्याच वेळेला दोलायमान होत असतं असं आपण म्हणू शकतो. पण आता आम्हाला असं सांगा की जसं आपण म्हटलं की तिच्या नातेवाईकांचा त्यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे, भूमिका आहे, तसं स्त्रीनी स्वतः या टप्प्यांना सामोरं जाताना स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत किंवा कसं तिने सामोरं जायला पाहिजे? आता आपण हे स्त्रियांमध्ये मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम्स जे होतात त्याची वेगवेगळी आपण कारणं बघितली. तर काही घटक आहे सामाजिक जे तिच्या हातात नाही आहे, पण जे तिच्या हातात आहे, तिचं स्वतःचं जे सायकोलॉजिकल मेकअप किंवा स्वतःची जी मानसिकता आहे ती कशी तिने सुदृढ करता येईल आहे. बरोबर. तर त्यासाठी, आणि याच्यात आपण मगाशी म्हटलं होतं की त्यांना भावनात्मक आहे स्त्रिया, त्यामुळे त्यांना या भावनांच्या द्वारे आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून जशा जशा स्त्रिया आयुष्यातनं जातात त्यांनी आपल्या मैत्रिणी, म्हणजे 1 किंवा 2 जिवलग मैत्रीण जिच्याशी तुम्ही मन मोकळं करू शकता असं नक्की असायला हवं. आणि हे नसलं तर मग बरेचदा तुम्हाला मग कोणीतरी समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञाची गरज पडते. पण हे सोडलं तर अजून आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस आहे, जे आपण सगळ्या शारीरिक ॲज वेल एज मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे, ते 3 गोष्टी आहे. म्हणजे पोषक आहार, खरंय, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम. खरंय, अगदी बरोबर आहे. तर हे जेवढं शारीरिक आजारासाठी किंवा त्याचं रोकथाम करण्यासाठी महत्व आहे, तेवढंच मानसिक आजार टाळण्यासाठी पण हे तिघांचं फार महत्व आहे. त्यामुळे हे आपली दैनंदिन जीवनात हे बदल नक्की आणावे जे आपल्या हातात आहे. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटत राहतं की शारीरिक दृष्ट्या चांगलं राहण्यासाठीच आहार विहार योग्य पाहिजेत, पण आपलं मन सुदृढ राहण्यासाठी सुद्धा आपला आहार विहार आणि झोप ही चांगली पाहिजे, हे खरं महत्वाचं आहे. संशोधनात असं देखील सापडलं आहे की आपण काय खातो आणि त्यामुळे आपल्या पोटातले जे बॅक्टेरिया आहे त्याचा आणि मनाचा कनेक्शन आहे, ब्रेनचा, गट ब्रेन ॲक्सिस असं म्हणतात. त्यामुळे त्या खाण्याचा आणि मनस्वास्थ्याचा संपर्क असा अजून हळूहळू अजून संशोधनात जाणवायला लागलाय. त्यामुळे हे करायलाच हवं. आणि याच बरोबर तिने स्वतःचे शिक्षण आणि आत्मनिर्भर होणे हे फार गरजेचं आहे, ज्यामुळे तिचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. तुमची ही पंचसूत्री फार छान सांगितलीत तुम्ही डॉक्टर. आहार विहार, झोप, संवाद आणि आता तुम्ही शेवटचं जे सांगितलं की आत्मनिर्भर होणं, ही जर पंचसूत्री स्त्रीनी लक्षात ठेवली तर खरंच तिला या मानसिक आजारांना सामोरंच जावं लागणार नाही. पण डॉक्टर, एक नव्याने एक प्रश्न मनात आलाय, उपप्रश्न म्हणू आपण त्याला. तुम्ही सामाजिक कारणांचा विचार केलात आणि मग आपल्या रूढी परंपरा काही आहेत, पुरुष प्रधान संस्कृती ज्याला आपण म्हणतो, पण एक सामाजिक कारण आता असं वाढत चाललंय की ही समाज माध्यमं पण वाढत चालली आहेत. समाज माध्यमांचा वापर, लॅपटॉपचा वापर यांनी पियर प्रेशर तिच्यावर वाढतं. तर ह्याचा होतो का हो परिणाम तिच्या मानसिक म्हणजे सगळ्या स्वास्थ्यावर होतो का परिणाम? प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट जी होते त्याचा फायदे आणि तोटे आहे. हो ना, बरोबर. म्हणजे आपण जर आता कोविडच्या काळात म्हणू तर हे सोशल मीडिया हे खूप मोठा आधार होता लोकांना वेळ घालवायला, कारण तुम्ही घरात एकटे होता आणि त्याच्या झूम मीटिंग्स किंवा ह्याद्वारे कितीतरी कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी जरी सगळे मेंबर्स असले तरी त्यांच्यामध्ये संवाद चालू होता. त्यामुळे हा चांगला भाग झाला. दुसरा भाग म्हणजे आता सोशल मीडियामधलं फेसबुक, इंस्टाग्राम यामध्ये जे तुम्ही म्हणता आहे त्यात
एक महत्वाचं हे म्हणजे तरुण वयातल्या ज्या मुली आहेत ज्या ह्याचा वापर जास्त करतात त्यांच्यामध्ये हे काही वेळेला बॉडी इमेजचे प्रॉब्लेम्स होतात. बरोबर, कारण आपण ते सारखं मॉडेल्स आणि चित्रपटात जे खूप सुंदर मेकअप केलेल्या ज्या स्त्रिया दिसत असतात त्या आयडियलिस्टिक वाटायला लागतात की आपण असं असायला पाहिजे. मग आपल्या चेहऱ्यावरचे थोडेसे डाग किंवा आपला थोडासा स्थूलपणा असेल किंवा अगदी आपण त्या परफेक्ट इमेजमध्ये बसत नाही, त्यामुळे मग ते त्याच्यात वाहवत जाऊ शकतात आणि त्यासाठी मग त्यामुळे काही काही वेळेला इटिंग डिसऑर्डर्स पण तयार होतात. बॉडी शेमिंग होतं. बरोबर, म्हणजे ते सगळं आहे ते वेगळं. अजून सायबर बुलिंग आणि हे सगळं प्रकार वेगळा झाला. पण स्त्रियांकरता हे ह्याला जर सोशल मीडियाचा खूप अतिवापर केला, सारखे आपण इझिली फोटो काढतो आणि सारखे अपलोड करत असतो, तर मग म्हणजे सारखी तुलना होत राहते की यांचं आयुष्य किती सुंदर आहे, इतके सुंदर फोटो आहे आणि माझं आदर्श आयुष्य चाललंय आणि माझ्याच आयुष्यात कमतरता आहे असं वाटत राहतं. म्हणजे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि असं जाणवलं आहे की ज्या स्त्रिया सोशल मीडियाचा वापर जास्त करतात त्यांच्यामध्ये नैराश्य हे जास्त सापडतं. म्हणजे हे कारण पण आहे आणि आउटलेट पण आहे, असं दोन्ही प्रकारे ते चालू आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या समाज माध्यमाचा चांगला वापर करून घेणं हे खरंच उपयुक्त आहे, पण त्याचा अतिवापर झाला तर तुम्ही म्हणलात तसं की नैराश्य वाटायला लागतं आणि आपलं आयुष्य हे कटकटींनी भरलंय आणि दुसऱ्याचं आयुष्य हे किती छान चाललंय, अशा ताणाला ती समोरी जाऊ शकते. बरोबर. आता तुम्ही अनेक रुग्णांना बघता, समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरांमध्ये वेगवेगळ्या वयोगटांमध्ये रुग्ण असतात. एखादी स्त्री ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे, आजारी आहे, हे नेमकं तुम्ही कसं ओळखता आणि ते ओळखण्यासाठी काही लक्षणं आहेत का? आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यात आपल्याला एवढं कळलं आहे की स्त्रियांमध्ये नैराश्य, चिंता रोग आणि तणाव घेण्याची जास्त आहे, तणाव घेणं. त्यामुळे डिप्रेशनची जी लक्षण आहे की सारखं उदास वाटणे, रडायला येणे आणि काही कशातच मन नाही लागत, म्हणजे रोजच्या ती मुलांकडे पण लक्ष तिचं कमी झालेलं आहे. घरचे जे वडीलधारी लोकांकडे ती सगळं त्यांचं हे करायची ते सगळं कमी व्हायला लागलं आहे. आणि एकूणच सगळ्यांची बोलणं कमी झालेलं आहे. हळूहळू ती कधी कधी तिने आत्महत्येबद्दल जर विचार करायला लागली आणि तिने ते व्यक्त केलं तर हे आपल्याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि सोबत ज्या रोजच्या घडामोडी होतात त्यामुळे धडधड, घाबरणं आणि त्यामुळे कुठेच एकटं बाहेर नाही जाणं, मला कोणीतरी सोबतच हवं, ही सगळी लक्षणं असू शकतात की मानसोपचारची गरज आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशन आणि एन्झायटी यांची जी लक्षणं आहे ही पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये तशी सारखीच असतात, पण स्त्रियांमध्ये ती जास्त कालासाठी राहतात. आणि बरेचदा आपल्या समाजात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अगदी खरं. त्यामुळे ते काही काही वेळेला एकदम टोकाच्या थरावर आत्महत्येच्या रूपातच डायरेक्ट दिसतं की आत्महत्या झाल्यावरच कळतं की अच्छा त्यांना मानसिक आजार असेल. बरोबर. म्हणजे त्यांच्या वर्तनामध्ये होणारे जे बारीक सारीक बदल आहेत ते इतरांना जाणवले पाहिजेत आणि जर ते जाणवत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर, फार महत्वाचं आहे. प्रेक्षक हो, आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती आणि पुन्हा आपल्या विषयाकडे वळूयात. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर स्मिता पानसे यांच्याशी स्त्रियांच्या मानसिक आरोग्याबद्दल. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिलीत की ती लक्षणं कशी असतात. डिप्रेशन किंवा चिंता किंवा ताणतणाव हे जे लक्षणं दिसत असतील तर ती कशी ओळखायची ही तुम्ही आम्हाला फार छान सांगितलं. आता आपण एका वेगळ्या विषयाकडे वळूयात, ज्या गेली 2 वर्ष या कोविडच्या काळामध्ये आपण वावरतोय आणि अक्षरशः म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांना आव्हान असे काही काही उदाहरणं या काळामध्ये घडली आणि स्त्रियांच्याही बाबतीत तोच परिणाम आला की सगळ्याच जनतेवर, सगळ्याच लोकांवर एकंदरीत एन्झायटी असो किंवा काय होईल पुढे अशी अनिश्चितता होती. तर या सगळ्याचा परिणाम समाजाच्या सगळ्याच स्तरातल्या लोकांवर झाला. मला विचारायचं असं आहे की विशेषतः स्त्रियांमध्ये या कोविडच्या नंतरच्या काळामध्ये काय परिणाम दिसून आले, त्यांच्या मनस्वास्थ्यावर, मानसिक आरोग्यावर कुठले वाईट परिणाम दिसून आले? आता जसं आमचं YCM रुग्णालय देखील हे कोविड रुग्णालय म्हणून झालं होतं, तर त्या काळात देखील बऱ्याच स्त्रिया सुरुवातीला
पॅनिक अटॅक्सनी यायच्या. छातीत धडधड, घाबरणं, म्हणजे चिंता इतकी जास्त होऊन जाते की असं वाटतं की आता आपल्याला काहीतरी होणार आहे. आणि कोविडचा सगळ्यात मोठा मानसिक परिणाम जो झाला की त्याचं मागचं कारण म्हणजे जी अनिश्चितता होती, फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्ह असं जर आपण धरलं तर फर्स्ट वेव्ह मध्ये इतकी भीती होती की आता कोविड झाला म्हणजे सगळं संपलं अशी भावना लोकांमध्ये होती. आणि सेकंड वेव्ह मध्ये मात्र ती कमी झाली. म्हणजे आम्ही आता आमच्या हॉस्पिटलच्या डॉक्टर्स स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये ह्या जेव्हा संशोधन केलं की फर्स्ट वेव्ह मध्ये त्या लोकांमध्ये डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस हे खूप जास्त होता. त्या मनाने सेकंड वेव्ह मध्ये मनाची तयारी झाली होती आणि बऱ्यापैकी आता कोविडची वॅक्सिन आली होती, त्यामुळे असा मनाला आधार होता. तर अशा याने स्त्रियांमध्ये असं स्पेसिफिक जर म्हणायला गेलं तर ह्या कोविडच्या लॉकडाऊन आणि ह्या परिस्थितीत तिच्यावर जबाबदाऱ्या जास्त वाढल्या. कारण वर्क फ्रॉम होम सुरू झालं, त्यामुळे सगळेजण घरातच. आणि त्यामुळे म्हणजे मुलांची शाळा, स्वतःचं काम, नवऱ्याचं काम, घरी जर वडीलधारी लोक असतील तर त्यांचं सगळं सांभाळून करायला तो काही वेळेला फार तणाव जास्त झाला. आणि काही वेळेला असंही जाणवलं आहे की ही जवळीकता खूप जास्त जर झाली तर त्यामुळे भांडणं झाली किंवा इवन शारीरिक हिंसेचे प्रकार वाढले होते. त्यामुळे त्यावेळेला मग ते कोविडचा हा एक परिणाम मात्र जाणवला होता. आणि जसं आता मी स्त्री म्हणून, डॉक्टर म्हणून अत्यावश्यक सेवामुळे आम्हाला हॉस्पिटलला जाणं गरजेचं होतं, पेशंटला बघणं गरजेचं होतं, पण मनात ती भीती असायची की आपल्यामुळे घरात तर कोविड येणार नाही, की आपले जे सासू सासरे आहे किंवा आपला नवरा, मुलं आहे, त्यांना जर कोविड झाला तर कसं. म्हणजे आणि अशा बऱ्याच डॉक्टरांना पण देखील, स्त्री डॉक्टरांना हे त्याची गिल्टी फिलिंग यायची. अगदी खरंय की आपल्यामुळे हे असं होतं आहे. म्हणजे घरात असलेल्या स्त्रीला सुद्धा तो ताण होता आणि हेल्थ वर्कर म्हणून बाहेर पडणाऱ्या स्त्रीला सुद्धाही तो ताण होता की माझ्यामुळे कोविड घरात नको यायला. पण असंही झालं की आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो बून इन डिस्गाईज, की काहीतरी चांगले किनार पण असते या सगळ्याला. वाईटातनं काही वेळेला चांगलं घडतं. तर अनेकदा असं वाटतं आपल्याला की कोविडने आपल्याला बऱ्याच काही चांगल्या गोष्टी पण दिल्या. तर बायकांच्या मानसिक स्वास्थ्यावर चांगले परिणाम दिसून आले का, किंवा त्यांच्या माइंडसेटमध्ये काही बदल घडले का? जसं आपण म्हटलं की स्त्रिया या भावनात्मक असतात, तर त्यामुळे जेव्हा कुटुंब ह्या कोविडमुळे एकत्र आलं, त्यामुळे त्यांच्या त्या पर्सनॅलिटी ट्रेटचा फायदा हे झालं की त्यांचा संवाद वाढला. म्हणजे काही घरांमध्ये जिथे सगळे एकत्र येऊन घरातले कामं करायचे, तिथे ऍक्च्युली मानसिक स्वास्थ्य सगळ्यांचंच सुधारलं. पण जिथे हे होत नव्हतं तिथे त्रास होत होते. आणि वर्क फ्रॉम होम आपण जे म्हटलं की काही स्त्रियांना ती ऑपॉर्च्युनिटी सारखं झालं की घरातलं काम सांभाळून त्यांना हे काय म्हणतात, घरातले काम आणि बाहेरचं काम हे सुद्धा करता येत होतं. म्हणजे कुठे बाहेर जायचं हे त्रास कमी झालेला होता. बरोबर, येण्या जाण्याचा वेळ वाचला, श्रम वाचले. बरोबर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे की ज्या विधवा झालेल्या आहे कोविडमुळे, अशा स्त्रियांना त्यांनी नवीन प्रशिक्षण दिलं की ज्याच्यामुळे त्यांना आणि त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहे की ज्याच्याकरून ते पुढे जाऊन नवीन काम करू शकतात. म्हणजे नुसतंच फक्त पैशाचा आधार नाही, पैसा पण आणि कला पण शिकवली की काही स्किल्स ज्याच्यामुळे. तर हे काही वेळेला आपल्याला इतरांकडूनही मदत मिळते. त्यामुळे इथे एकूण हेच आहे की कोविडमध्ये जसं तुम्ही म्हणताय की याचा एक जर आपण मोठा असा दृष्टिकोन जर विचार केला तर चांगल्या गोष्टी पण काही घडल्या आहे की आपण नेचरशी जवळ जायला लागलो आहे. आपल्याला हायजीन म्हणजे महत्व म्हणजे अगदी खालच्या स्तरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं. खरंय. म्हणजे वाईट आणि चांगल्या या दोन्ही बाजू घडल्या. मला असं वाटतं चांगल्यामध्ये हे घडलं की माणसाला माणसाची किंमत कळली, हे एक घडलं. आणि दुसरं, शारीरिक स्वास्थ्य हे टिकवणं महत्त्वाचंच होतं, कारण आपली इम्युनिटी आपल्याला वाढवायची होती. मनाचं स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य ही दोन्ही टिकवणं, हे याबद्दलची जागरूकता मला असं वाटतं लोकांच्या मनात. अगदी. कारण आम्ही म्हणजे माझा आता अनुभव हॉस्पिटलचा असल्यामुळे मी ते एक्झाम्पल देते आहे की आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही रोज अनाउन्समेंट करायचो 10 मिनिटासाठी, जेव्हा पेशंट्स ऍडमिट होते आणि हे, की त्यांनी कोविड म्हणजे काय आणि त्यांनी न घाबरता काय गोष्टी केल्या की त्यांना रिलॅक्स्ड वाटेल आहे. आणि थोडीफार भीती
किंवा थोडीशी चिंता वाटणं हे साहजिक आहे आणि त्यांनी आपल्या कुटुंबियांशी फोनद्वारे संपर्कात राहावं आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेतलं जाईल. ह्यांनी बऱ्याच लोकांनी आम्हाला हे सांगितलं की त्यामुळे आम्हाला फार आधार वाटायचा. खरं म्हणजे किती छोटी गोष्ट आहे खरं, पण त्याचा फायदा असा होत होता की त्याचा आधार पेशंटला वाटतो. अगदी खरं आहे. तुम्ही मगाशी जे सांगितलं डॉक्टर की 5 वेगवेगळ्या प्रकारे आपण उपाय करू शकतो, आत्ता तुम्ही हे सांगताय, मला असं वाटतं की स्त्रीच्या मानसिक स्वास्थ्यामध्ये किंवा ते स्वास्थ्य टिकून राहण्यामध्ये कुठेतरी ती सश्रद्धा असणं किंवा श्रद्धेचा पण भाग येतो का हो, आणि असेल तर त्याचा फायदा होत असेल का? आपण जसं म्हटलं भारतीय परंपरेत श्रद्धा किंवा एखादं रिलिजन फॉलो करणं आणि त्याचे मग रिच्युअल्स फॉलो करणं की तुम्ही प्रार्थना करता आहे आणि काही गोष्टी करतात, त्यांनी मनाला समाधान मिळतं. त्यामुळे आम्ही नेहमी स्त्रियांना सांगतो की तुम्हाला श्रद्धा आहे ना, तुम्ही त्या श्रद्धेनी पूजा पाठ किंवा प्रार्थना जे काही करायचंय ते नक्की करा, कारण ते पण एक प्रकारचं तुमच्यासाठी रेमेडीच आहे ती. बरोबर आहे की म्हणून म्हणजे जसं म्हटलं की जसं भगवद्गीतेला म्हटलं आहे की हे मानसोपचारची एक पद्धती असू शकते की असं प्रत्येक धर्मात आहे की तुम्ही काही गोष्टी करता ज्यांनी मनाला शांतता मिळते आणि त्यामुळे मन रिलॅक्स होतं, प्रसन्न होतं. त्यामुळे ज्या गोष्टींनी तुम्हाला श्रद्धेचा भाग तिथे आहे. आणि दुसरा भाग म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. श्रद्धेमुळे जे तुम्हाला पॉझिटिव्हिटी जाणवते, वाटायला लागते की सगळं सकारात्मक विचार जे येतात, त्यासाठी श्रद्धेचा खूप मोठा वाटा आहे. की म्हणून असं म्हणतात की ज्यांना श्रद्धा आहे त्या लोकांमध्ये मे बी चांगली गोष्ट जास्त होतात, कारण त्यांना त्याच्यावर विश्वास असतो की पॉझिटिव्हली तुम्ही विचार केला की नाही हे होईलच आणि माझा विश्वास आहे, मग ते होईलच. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काही देवालाच मानलं पाहिजे असं नाही. श्रद्धा तुमची कशावरही असू शकते, त्यानुसार तुम्ही तुमच्या मनाला ज्या गोष्टींनी शांतता वाटते त्याचं वाचन, त्याची प्रार्थना किंवा सेल्फ टॉक तुम्ही जसं म्हटलं, ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. म्हणजे दिवसातनं 10 ते 15 मिनिटं स्वतःला थोडंसं ध्यानमय होऊन स्वतःला तो पॉझिटिव्ह टॉक दिला तर खूप फरक पडतो. अगदी खरं आहे, अगदी बरोबर आहे. डॉक्टर, आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांकडून स्त्रियांच्या मानसिक आरोग्याबद्दल माहिती घेतोय आणि ती घेतच राहणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर स्मिता पानसे यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिलीत की श्रद्धेचं महत्त्व कसं आहे. आता मला असं विचारायचं आहे, अगदी एक तुम्हाला वाटेल बेसिक प्रश्न आहे, पण एक गैरसमज असतो समाजामध्ये. एक तर सायकोथेरपिस्ट आणि सायकॅट्रिस्ट हे 2 वेगळे आहेत का, आणि असतील तर त्यांच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे मनोविकृती तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ हे 2 वेगळे आहेत का? सायकॅट्रिस्ट म्हणजे जो डॉक्टर असतो, ज्यांनी MBBS डिग्री घेतली आहे आणि नंतर त्यांनी मानसशास्त्र म्हणजे MD सायकॅट्री केलेलं आहे आणि त्यामुळे ते औषधोपचार करू शकतात. आणि सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट जर असं तुम्ही म्हणाल तर हे जनरली यांचं शिक्षण MA सायकोलॉजी किंवा PhD केलेलं असतं, MPhil किंवा PhD. म्हणजे त्यामुळे त्यांच्याकडे जनरली आपण बघितलं तर ते टेस्टिंग जास्त करतात, सायकोलॉजिकल टेस्टिंग, आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी किंवा काउन्सिलिंगचा भाग त्यांच्यामध्ये जास्त येतो. त्यांना औषधोपचार नाही करतायत. पण अजून समजून घ्यायचं असेल तर एक्झाम्पल मी असं दिलं आहे की जसे हाडांचे डॉक्टर असतात, ऑर्थोपेडिशियन आणि फिजिओथेरपिस्टचं जसं कॉम्बिनेशन असतं की जरी ऑपरेशन झालं, हाडांचे प्रॉब्लेम्स असले तरी तुम्हाला फिजिओथेरपिस्टचा आधार घ्यावा लागतो. तसंच सायकॅट्रिस्ट हा जनरली त्या मानसोपचार टीमचा लीडर असतो. ते ट्रीटमेंट ठरवतात, औषधोपचार सुरुवात करतात आणि मग सायकोलॉजिस्ट हा टेस्ट करतात की अजून काय उपचार करता येतील आणि मग काउन्सिलिंगची गरज आहे का. बरं. तुम्ही एक स्त्री आहात. आपण 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानेच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण बोलतोय ही स्त्रियांच्या मानसिक आरोग्याबद्दल. तर मला असं विचारावंसं वाटतं की स्त्री म्हणून या मानसिक स्त्रिया ज्या मानसिक रुग्ण आहेत तुमच्याकडे जेव्हा येतात काही आजारांसाठी, अस्वास्थ्यासाठी, तर त्यावेळेला स्त्री म्हणून तुम्ही जेव्हा त्यांना समजून घेता तेव्हा स्त्री असल्याचा फायदा होतो का तुम्हाला, आणि असेल होत तर तो कसा होतो ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. स्त्री असल्याचा नक्कीच फायदा होतो. म्हणजे आणि हे मानसोपचार म्हणजे हे सायकॅट्री हे मी स्वतः बाय चॉईस निवडलेलं आहे की कारण मला नेहमी वाटायचं की एखादा माणूस
का वागतो, चांगलं किंवा वाईट दोन्ही प्रकारे, त्यामागची काय कारणं असू शकतात. आणि हे आपण मानसशास्त्रात ह्याची वेगवेगळी कारणं आपल्याला बघायला मिळाली आणि शिकायला मिळाली. त्यामुळे या मानसशास्त्राचा वापर स्त्री म्हणून पण मला असा होतो की बऱ्याच स्त्री पेशंट्सला स्त्री मानसशास्त्रज्ञ हवा असतो. त्यामुळे त्यांना ते असं जसं तुम्ही म्हणता आहे की स्त्री म्हणून मला त्यांच्याशी जास्त एम्पथी असते, की मला त्यांचे अनुभव अगदी आत्मसात करून समजतात की काय त्या कुठल्या कंडिशन मधनं गेल्या आहेत. जसं आपण वेगवेगळे टप्पे बघितले, बरोबर, की हे स्त्री म्हणून मला कळतात आणि ते त्यांना पण ते फार कम्फर्टेबल वाटतं. एकूण आणि संशोधनात देखील असं सापडलंय की ज्या स्त्री सायकॅट्रिस्ट आहेत, विमेन सायकॅट्रिस्ट, की त्या पेशंट्सला जास्त वेळ देतात आणि त्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पण जास्त लक्ष देऊन काउन्सिलिंग जास्त करतात आणि त्यामुळे पेशंट्सला समाधान जास्त मिळतं. वा वा, खरंय. आणि मला असं वाटतं की स्त्री स्त्रीशी मोकळेपणाने बोलू शकते. म्हणजे एक स्त्री म्हणून तुमच्याकडे जेव्हा ती येईल तेव्हा तिला असं वाटत असणार नक्की की स्त्री म्हणून माझे जे प्रश्न आहेत ती स्त्री म्हणून तुम्ही जास्ती समजून घेऊ शकता मोकळेपणाने. कुठलाही आडपडदा, संकोच ज्याला आपण म्हणतो, एखाद्या डॉक्टरशी बोलताना स्त्री म्हणून तिला संकोच वाटू शकतो पुरुष डॉक्टरशी बोलताना. बरोबर. आणि स्त्री जेव्हा आपल्या ह्या प्रजनन प्रणालीशी म्हणा किंवा आता आपण जसं लैंगिक अत्याचार म्हटले, ह्याच्या सगळ्या संबंधी ज्या गोष्टी असतात ह्या नक्कीच स्त्री म्हणून त्या शेअर करायला त्यांना भीती वाटत नाही आणि रिलॅक्स्ड वाटतं. बरोबर आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात की स्त्रिया ह्या जास्त इमोशनल आहेत, संवेदनशील आहेत, त्यामुळेही त्या दोघींची बहुतेक मॅच होत असेल ट्युनिंग. बरोबर. म्हणजे एकूणच ती जी आपली भावनात्मक म्हणजे डॉक्टर म्हणून मला पण ते करायला, मानसोपचार मधला जे काउन्सिलिंग करायला छान वाटतं आणि त्यांना पण तो अनुभव फार समाधानकारी वाटतं. अगदी खरंय. आता याच विषयाच्या अनुषंगाने तुम्ही आता गेली 20 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय, तर असंच स्त्री म्हणून जेव्हा तुम्ही काम करता, अनेक स्त्रियांचे प्रश्न सोडवता, असा एखादा अनुभव आम्हाला सांगा ना किंवा शेअर करा आमच्याबरोबर की जो तुमच्या लक्षात राहिलाय. तर इतक्या वर्षात बरेच स्त्री पुरुष यांचं आपली ट्रीटमेंट झाली आहे, पण मला एक स्त्री पेशंटचा उल्लेख करावासा इथे वाटतो, कारण ती गेल्या 20 वर्ष माझ्याकडे आहे ट्रीटमेंटला. बापरे. बरोबर. म्हणजे मी जेव्हा शिकत होते त्यावेळेला ती 18 वर्षाची मुलगी तीव्र मानसिक आजाराने आमच्या रुग्णालयात ऍडमिट झाली होती. म्हणजे त्यावेळेला तिला असा भ्रम होता, म्हणजे ती कॉलेजमध्ये होती आणि तिला असं वाटायचं की माझे जे शिक्षक आहे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. अरे बापरे. आणि त्यामुळे ती विचित्र वागायला लागली कॉलेजमध्ये पण आणि घरी पण. म्हणून मग तिच्या भावानी आणून तिला ऍडमिट केलं आणि त्यातनं तीच पूर्ण औषधोपचारांनी महिन्याभरात बरी झाली. नंतर तिला स्वतःलाच त्याबद्दल फार गिल्टी वाटायचं की मी असं कसा विचार करू शकते, आणि मग त्यामुळे काही काही वेळेला आम्हाला तिला डिप्रेशनची पण ट्रीटमेंट द्यावी लागली. अरे पण ह्याच्या पुढे मेन स्टोरी जी आहे की पुढे जाऊन तिच्या भावाला आणि बहिणीला पण मानसिक आजार झाला. अरे अरे. पण तिने स्वतःची ट्रीटमेंट चालू असताना त्या दोघांची काळजी घेतली, त्यांची पण ट्रीटमेंट, औषधोपचार. म्हणजे हे मानसिक आजार जेव्हा तीव्र असतो, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर किंवा हे, त्यामध्ये तुम्हाला मानसोपचार किंवा औषधी बरेच वर्ष आजीवन सुद्धा घ्यावी लागू शकतात. तर त्यामुळे तिला स्वतःची ट्रीटमेंट ती करायची आणि या दोघांचे, आणि घर सांभाळलं तिने. आणि अजूनही आता म्हणजे तिला इथे नोकरी मिळाली, तिचं लग्न झालं, डिवोर्स झाला, पण ह्या याच्यात ती रेग्युलर ट्रीटमेंटला यायची आणि ती समुपदेशनाने तिला आधार वाटायचा. म्हणजे तिच्यासाठी आमचं डिपार्टमेंट, मानसोपचार विभाग, हे तिचं एक मोठं सपोर्ट सिस्टम झालं होतं. तर अशा यांनी मला फक्त तिचं कौतुक यासाठी वाटतं की तिने स्वतःचा आजारही त्याची पूर्ण काळजी घेतली आणि कुटुंबियाबद्दलही तिला इतकी आत्मीयता होती की त्यांची सुद्धा काळजी घेतली. आणि अशी दुहेरी भूमिका तिने अजूनही निभावते. बऱ्याच लोकांचं असं एक कल असतो की मानसिक अस्वास्थ्य असेल, आजार असेल तर तो लपवला जातो. शारीरिक आजार पटकन सांगितला जातो, डॉक्टरांकडे गेलं जातं, पण हे आजार लपवले जातात. तर याच्या मागे कारण काय असतं आणि तुम्ही काय सांगाल या निमित्त? म्हणजे ह्याला मेन कारण आहे स्टिग्मा किंवा कलंक. शारीरिक आजार म्हणजे काहीतरी त्या माणसामध्ये कमकुवत आहे म्हणून मग तो नाकारला जातो की नाही. कारण त्याला आपण जवळ घेतलं तर जसे त्या म्हणजे त्या मानसिक आजारी व्यक्ती, त्याच्या कुटुंबियांनाही त्याची लाज वाटत असते, ते लोक देखील सांगत नाही. आणि दुसरा भाग म्हणजे आपल्याकडे बरेच हे कल्चरल बिलीफ्स आहे की हा जादू टोणामुळे आहे किंवा
मागच्या जन्मीचं पाप आहे, अरे बापरे. असे काही काही लोक आहे, मग ते त्या उपचाराकडे जास्त वळतात आणि मग तो आजार जेव्हा आटोक्याच्या बाहेर जातात आणि मग आणतात पेशंट्सला. तर मग हे असे गैरसमज पण खूप आहे अंधश्रद्धेमुळे. तर हा प्रकार आहे. आणि तुम्ही जसं म्हणता आहे की त्यांना काही भीती, म्हणजे अननोन काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही आहे. कारण मानसिक आजाराचं एक कारण नाही आहे. जसं आता कोविड आपल्याला माहिती आहे हा या व्हायरसनी होतो आणि मग त्याचा उपचार असा असा आहे, बरोबर. पण इवन जेव्हा नवीन कोविड आला होता तेव्हा पण त्याच्याबद्दल पण फार स्टिग्मा पसरला होता, बरोबर. तर तसंच हे मानसिक आजाराला काही नेमकं कारण त्याचे मी जसं म्हटलं बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, सोशल वेगवेगळे कारण आहेत. त्यामुळे लोकांना असं वाटतं की हे काय आहे, लपवण्याकडे कल वाढतो. खरं हे बदलायला पाहिजे. बरोबर, नक्की, अगदी खरंय. मॅडम, आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतोय, पण तत्पूर्वी एक डॉक्टर म्हणून आणि इतकी वर्ष समुपदेशनाचं काम तुम्ही सर्वांसाठी करताय, तर त्यासाठी प्रेक्षकांना आमच्या तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आजच्या या धकाधकीच्या जीवनात बदल होणं हे अगदी साहजिक आहे, की म्हणजे चेंज इज पार्ट ऑफ लाईफ. त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य आपल्या हातात आहे हे कुठेतरी स्त्रियांनी लक्षात घ्यावं. काही आता जसं मॅडमनी म्हटलं की 4-5 गोष्टी आहेत त्या तर नक्की कराव्या, की म्हणजे बेसिक अगदीच म्हणजे पोषक आहार, नियमित व्यायाम आणि झोप पूर्ण घेणे. ह्या 3 गोष्टी सोडून मोकळा संवाद, म्हणजे आपला मित्रमैत्रिणी काहीतरी कोणीतरी आपल्या जवळ असायला पाहिजे. आणि जर गरज पडली तर मानसिक आधार घ्या. समुपदेशनासाठी बरेच लोक आहे आपल्याकडे आणि मानसोपचार विभाग आहेत जिथे तुम्हाला पूर्णपणे मदत मिळू शकते. आणखीन आपलं मनस्वास्थ्य सुदृढ करण्यासाठी एखादा छंद जोपासणे, अगदी खरं, ज्यामुळे आपल्याला मनपसंत गोष्टीसाठी काही वेळ आयुष्यातला स्वतःसाठी घालवता येतो, बरोबर. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे की ज्यामुळे तुम्ही तुमचं मानसिक आजार सुदृढ करू शकता. खरंय. भगवद्गीतेमध्ये असं म्हणलेलं आहे, क्रोधात भवती सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः. आणि या क्रोधामुळे या मानसिक जे काही आपल्यामध्ये दोलायमान अवस्था होत असते यांनी अक्षरशः आपलं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होईपर्यंत त्याची मजल जाऊ शकते. म्हणूनच आपण स्त्रियांनी जास्ती सजग असलं पाहिजे आपल्या शारीरिक स्वास्थ्याबरोबर आपलं मानसिक स्वास्थ्य सुद्धा कसं जपता येईल याकडे. नाहीतर मग मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला तरी येतं पिकावर, अशी अवस्था होऊन जाते. म्हणूनच आज आपल्याला डॉक्टर स्मिता पानसे यांनी जी मार्गदर्शन केलेलं आहे, ज्या सूचना दिल्या आहेत, त्याचं जर आपण पालन केलं आणि शारीरिक स्वास्थ्याबरोबर आपलं मनाचं आरोग्य, मनाला छान ठेवलं, आनंदी ठेवलं, स्वस्थ ठेवलं, तर खऱ्या अर्थाने हा महिला दिन आपण सेलिब्रेट केला, आपण असं म्हणू शकतो. डॉक्टर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एकंदरीतच स्त्रियांच्या मानसिक आरोग्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं, सूचना दिल्यात, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.